नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। सध्या अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव किती निर्माण होतो यावर आता महाराष्ट्रातील पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे। पूर्व भारतातही नवीन सिस्टम विकसित होण्याचा अंदाज कायम आहे। त्यामुळे या दोन सिस्टम जेव्हा एकाच वेळेस तयार होतील तेव्हा त्यामध्ये तयार होणाऱ्या ट्रफ लाईनमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। GFS मॉडेलचा आपण केवळ 7 दिवसाचा अंदाज या ठिकाणी बघणार आहोत। विरळ पावसाचा अंदाज मराठवाडा, विदर्भ, कोकण असा असला तरी फारसा पावसाचा जोर सध्या नाही। GFS मॉडेलने केरळच्या दरम्यान पावसाचा प्रभाव निर्माण होत असल्याचं स्पष्ट केलं आहे। मात्र आपण 15 तारखेला बघतो मराठवाडा, विदर्भात विरळ पावसाची दक्षिण भागातून शक्यता आहे, विदर्भात पूर्व भागातून शक्यता आहे। 16 तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रातील सिस्टम आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे अशा दोन्ही ठिकाणी पावसास आणि कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होत आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रात 16 तारखेला होईल। पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते। 17 तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल, दक्षिणेकडून पावसाचा प्रारंभ होईल। केरळ जवळील वातावरण हळूहळू गोव्याकडे सरकेल। 18 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। जो पाऊस उघडला होता त्याची पुन्हा सुरुवात महाराष्ट्रात होते आहे। 19 तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण सुरू होणार आहे आणि खास करून हे वातावरण पर्जन्य छायेच्या प्रदेशात असणार आहे। आपण 7 दिवसाचा अंदाज बघतो। 16 तारखेपासूनच वातावरणात बदल होणार आहे आणि 20 तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात म्हणजे 18, 19, 20 असं जोरदार पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। अरबी समुद्रातील सिस्टम जरी कमजोर असली तरी देखील महाराष्ट्रात पाऊस होणं निश्चित आहे। महाराष्ट्राचा अंदाज बदलतोय। आपण जवळपास बघतो की छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठे पाऊस या 10 दिवसात होणार आहेत। या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जरी कमी राहिलं तरी भविष्यात उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे। या दरम्यान कोकणातील पावसाचा प्रभाव हा दक्षिणेतून वाढायला सुरुवात होईल। आज विदर्भ, मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे। फारसं पावसाळी वातावरण आज नाही। मात्र 15 ऑगस्टला उद्या सकाळीच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीच्या काही भागात 15 ऑगस्टला पाऊस असणार आहे। 16 तारखेला देखील बीड, परभणी, नांदेड, सोलापूर, लातूर, धाराशिव भागात पावसाला सुरुवात होईल। 17 तारखेला देखील नांदेड, लातूर, सोलापूरच्या काही भागात पाऊस असणार आहे। विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस नांदेड, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोलीमध्ये 18 तारखेला सुरू होईल। येणारा पाऊस हा कमी दाबाचा असल्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे। त्यामुळे यापुढील पावसात सर्वांनी आपल्या जनावरांची आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे। कमी वेळेत जास्त पाऊस होणार असल्यामुळे अनेक ओढ्या, नदी नाल्यांना पूर येतील। त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना त्या दृष्टीने देखील काळजी घेणे आवश्यक असणार आहे। की 18 तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं 18 तारखेपर्यंत उरकून घेणं आवश्यक आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली भागात जोरदार पाऊस। नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पाऊस आपल्याला 18 तारखेला सुरू होताना दिसतोय। यापूर्वीच्या अंदाजामध्ये देखील मी
हे सांगायचा प्रयत्न केला आहे की यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, पुणे, धाराशिव, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली आणि अगदी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 19 तारखेला सकाळीच मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पुन्हा 19 तारखेपासून पाऊस वाढेल. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे भागात याचा जोर असणार आहे. पूर्व विदर्भातही 20 तारखेला सकाळीच पावसाचा जोर राहणार आहे. 20 तारखेला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जास्त विभागात पावसाला सुरुवात होईल. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण दक्षिण कोकण, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण पूर्व विदर्भ या भागात भरपूर पाऊस असणार आहे. त्यामुळे वातावरण आता 20 तारखेपासून मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. मी यापूर्वी सांगितलेलं आहे 21 तारखेपासून पुढे मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू होतील आणि ते जास्त विभागात असतील. या काळात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हळूहळू उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागाकडे पावसाचं वातावरण 22 तारखेनंतर सरकायला सुरुवात होईल. जे पिकं काढणीला येतील त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना ज्यांना ते नियोजन करणं शक्य आहे त्यांनी करा.